Only when you lose your first love, your partner become a disturbance to you. ज्या वेळेला तुम्ही तुमची पहिली प्रीती गमावता त्याच वेळेला तुमचा साथीदार तुमच्यासाठी अडखण बनतो. That is why I think Jesus spoke to the Ephesian church in Revelation, but you have lost your first love. म्हणूनच मला वाटतं की येशू ख्रिस्ताने प्रकटीकरणामध्ये इफिसतल्या मंडळीला म्हणाला की पण तू पहिली प्रीती गमावलीस. Because at the first love, पहिलं जे प्रेम आहे, I want to read the Bible. मला पवित्र शास्त्र वाचायचं आहे, I want to be for the prayer. मला प्रार्थनेचा व्यक्ती बनायचं आहे, I want to evangelize. मला शुभवर्तमान करायचं आहे, I want to do this and do this मला- for the Lord. मला प्रभूसाठी हे करायचं आहे ते करायचं आहे. Everything to do with your life is the Lord. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही करायचं असतं ते प्रभूसाठीच करायचं असतं. But when the first love is lost, पण ज्यावेळेला पहिली प्रीती निकामी होते, कमी होते, whatever you want to do with the Lord, तुम्हाला प्रभू समवेत जे काही करायचं आहे it become a problem. तर ते समस्या बनून राहते. Today I have to go for the Bible study. मला आज बायबल स्टडीला जायचं आहे. What to do now? आता काय करू? If I don't go, what pastor will think? जर मी गेलो नाही तर पास्टरांना काय वाटेल? What the church people will think? मंडळी काय म्हणेल? Today I have to go for evangelism. मला आज शुभवर्तमानला करायला जायचं आहे. I am feeling very weak. मला अगदी अशक्तपणा वाटत आहे. And today is a fasting. Oh, today is a Friday. अरे आज शुक्रवार आहे की. Today I have to fast. मला आज उपवास करायला पाहिजे. Bible doesn't say you have to fast on Friday. पवित्र शास्त्र असं म्हणत नाही की शुक्रवारीच उपवास कर. But still you feel guilty when you don't fast on Friday. पण तरी सुद्धा शुक्रवारी उपवास केला नाही तर तुम्हाला स्वतःला काहीतरी दोषी वाटतं. The Bible says anytime you can fast, whenever you want to fast, how long you want to fast, you can fast. पवित्र शास्त्र म्हणतं की कधी पाहिजे, केव्हा पाहिजे, कसा पाहिजे, किती वेळ पाहिजे तेवढा वेळ उपवास कर. And we get into certain legalism and we think Friday is only day to fast. आणि काही कायदेत्मक किंवा काही सांस्कृतिक गोष्टींमध्ये आम्ही एवढं गडून गेलेलो असतो आणि आम्ही म्हणतो की नाही नाही शुक्रवार हा दिवस उपवासाचाच. Every day God hears our prayer. प्रति दिवशी परमेश्वर आमची प्रार्थना We ऐकतो. can express our love for Him every day, through our life. आमच्या जीवनाद्वारे प्रति दिवशी आमचं प्रेम आम्ही परमेश्वराला सादर करू शकतो. So Paul says here, इथं पौल म्हणत आहे walk in love. प्रीतीमध्ये चाला. How long should we walk किती काळ चाललं पाहिजे in love? प्रीतीमध्ये? Until He comes, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत, or until He calls us home, किंवा तो आम्हाला त्याच्या घरी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत. until the last breath of our life, we need to walk in love. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आमच्या नाकपुड्यांमध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही प्रीतीमध्ये चालायला पाहिजे. That is what exactly we make the covenant when we stand before the priest for the marriage. आणि ज्या वेळेला आम्ही त्या याजकासमोर विवाहाच्या बंधनामध्ये राहण्यासाठी आम्ही उभा राहतो त्यावेळेला तो हेच अभिवचन घेतो. And what is the covenant we make? As long as we both shall live, this covenant is binding on us. जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहेत तोपर्यंत हा करार आम्हाला बांधून टाकतो. Now, because of that reason, the separation, marriage separation is not at all valid in the eyes of God. याच कारणास्तव विवाहामधली विभक्तता परमेश्वराला मान्य नाही. And Bible very clearly teaches about this. पवित्र शास्त्र याविषयी अगदी स्पष्टपणे सांगतं. But some reason or other reason today we find ways, and sometime God's servants will say, okay, if you feel it, you can go ahead it. आणि मग आज काही कारण किंवा काही गोष्टीला अनुसरून आम्ही कारण शोधून काढतो आणि देवाचे लोक सुद्धा म्हणतात की ठीक आहे तुम्हाला मुक्त व्हायचं आहे ना माझ्यापासून, वा मुक्त. But God wants us to be together, with Him till the end of our life. पण देवाची इच्छा आहे की आमच्या जीवनाच्या शेवटापर्यंत आम्ही एकत्र असावं. In Ephesians 5:25 it says, आणि इफिसकारास पत्र 5वा अध्याय आणि 25वे वचन असं सांगतं, husbands, love your wives just as Christ also loved the church and gave himself for her. पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले. Now the starting of that chapter, Paul says, imitate Christ or imitate God. या अध्यायाच्या सुरुवातीलाच पौल म्हणत आहे की
ख्रिस्ताचं परमेश्वराचं अनुकरण करा. Now, what if we will imitate the love of Christ in our life? आम्हाला जे काय अनुकरण करायचं आहे ते म्हणजे ख्रिस्ताचं प्रीती आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. If each one of us will imitate the love of Christ in our life, आमच्यापैकी प्रत्येक जणाने जर ख्रिस्ताच्या प्रीतीचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये केलं, I think we may able to forgive one another. We may able to overcome every little problems that we face in our family or in our relationship. तर मग मला वाटतं की आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या नातेसंबंधामध्ये, आमच्या मंडळीमध्ये ज्या काही समस्या, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही मात करू शकू आणि एकमेकाला क्षमा करू शकू. Because Christ was perfect. कारण ख्रिस्त हा परिपूर्ण होता. In him there was no darkness. त्याच्यामध्ये अंधकार नव्हता. There was no sin in Christ. He was absolutely perfect and he was right in every aspect of his life. ख्रिस्तामध्ये कोणतंही पाप नव्हतं आणि जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो परिपूर्ण होता. But for whom he gave himself? पण कोणासाठी त्यानं स्वतःच दिलं? The one who is imperfect. जो अपरिपूर्ण आहे, The one who was darkness. जो अंधकार आहे, The one who was doing the deeds of darkness. जो अंधकाराची कृत्य करत होता. So the right person, the perfect person, giving himself for the one who is wrong, the one who is imperfect. बघा, योग्य परिपूर्ण आहे त्याने जो योग्य नाही, जो परिपूर्ण नाही अशासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं. What about our relationship? आपल्या नात्याविषयी काय? We say, if you forgive me, I will forgive you. आम्ही काय म्हणतो, जर तू मला क्षमा करशील तरच मी तुला क्षमा करेन. But what Christ says, पण ख्रिस्त काय म्हणतो? anyway I forgive you, ठीक आहे, मी तुला क्षमा केली, whether you want to accept it or not accept it, it is up to you. ती तू स्वीकारायची का नाही स्वीकारायची हे तुझ्यावर आहे. That is the way he loved the people. अशा प्रकारे त्यानं लोकांवर प्रेम केलं. That is why his forgiveness is available to all the people of the world. म्हणूनच जगभरातील सर्व लोकांकरता त्याची क्षमा सदैव उपलब्ध आहे. When he was carrying the cross, ज्याला तो वधस्तंभ वाहून नेत होता, he prayed this prayer त्याने ही प्रार्थना केली or he made this request to the Father. किंवा त्यानं पित्याकडे एक विनवणी केली, Father, forgive them, for they know not what they are doing. पिता त्यांना क्षमा कर, कारण ते जे काही करत आहेत हे त्यांना समजत नाही. Now, for whom did he pray this prayer? कोणासाठी ही प्रार्थना केली त्यानं? Those who were, persecuting him. जे त्याचा छळ करत होते, Those who were shouting, crucify him. जे कोणी म्हणत होते की त्याला क्रुसावर, वधस्तंभावर टाळा, Who were enjoying the sufferings of Jesus as he was carrying the cross through the streets of Jerusalem. ज्या वेळेला यरूशलेमच्या रस्त्यावरून येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन जाऊन सगळं दुःख सहन करत होता, त्यावेळेला त्याच्याकडे बघून जे लोक मजा करत होते, आनंद करत होते, अशा लोकांसाठी, To such people he says, Father, forgive them. अशा लोकांसाठी तो म्हणाला की पिता, तू यांना क्षमा कर. That is the love of God. हे देवाचं प्रेम आहे. What about our love for one another? आमचं एकमेकांविषयी जे प्रेम आहे त्याच्याविषयी काय? If the look is not proper, we get very angry. जर का आमचं बघणं सुद्धा व्यवस्थित नसलं ना तर आम्हाला राग येतो. She looked at me, very angrily. तिनं ना माझ्याकडे चिडून बघितलं. He looked at me so angrily. त्यानं माझ्याकडे कसं रागानं बघितलं बघ. How much the love of Christ we have known in our life. मग देवाचं प्रीती, ख्रिस्ताची प्रीती याविषयी कितपत आम्हाला ठाऊक आहे हो? It doesn't matter however they look or it doesn't matter. आता तो कसंही बघू दे आमच्याकडे, काय उपयोग आहे त्याचा? काय अर्थ आहे त्याला? Why you want to bother? का तुम्ही विचार करता त्याचा? For little things we have issues and problem. The simple reason is we have not grown into the maturity of the love of Christ. थोड्या कारणासाठी आम्ही या गोष्टीमध्ये पडतो. याचं सरळ कारण हेच आहे की आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये नाही. So Paul says, walk in love. पौल म्हणतो की प्रीतीमध्ये चाला. And it means the acts or the work of our life, the words of our life, the deeds of our life should be in the love of Christ. याचा अर्थ आमच्या जीवनाची कृती, आमचं दिनचर्या जे आहे ते ख्रिस्ताच्या प्रीतीमधलं असू दे. This morning, my beloved, let us examine our life. माझ्या प्रियानो, आज सकाळी
आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करूया. Maybe for so many years we have walked with God. कदाचित पुष्कळ वर्ष आम्ही प्रभू समवेत चालत असो. And like the message to the Ephesian church that Jesus gave, is there any coldness in our love for Him? जसं इफिसीतल्या मंडळीला येशूने जो संदेश दिला त्याप्रमाणे त्या प्रीतीमध्ये कुठं आमच्यामध्ये थंडावा आहे का? We need to check our life. आम्ही स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करणं गरजेचं आहे. There are many reasons why or how the love can become cold. का कसं प्रीती थंडावते याला पुष्कळ कारण आहेत. When we become selfish ज्याला आम्ही स्वार्थी बनतो or when we become comfortable in our life किंवा आमच्या जीवनामध्ये आम्ही आरामदायी बनतो and when we neglect the source of our blessing in our life, किंवा आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वादाची उगम स्थानं असतात त्या गोष्टींकडेच आम्ही दुर्लक्ष करतो. or when we don't understand sometimes when we go through sufferings or problems in our life, किंवा आमच्या जीवनामध्ये काय काय वेळेला छळ किंवा समस्यातून आम्ही जात असतो त्यावेळेला आम्हाला समजत नाही. or when our expectations are not fulfilled, these are some of the reasons how love can become cold. त्याचबरोबर ज्या वेळेला आमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत अशा कारणास्तव आमचं परमेश्वरावरच्या प्रीती यामध्ये थंडपणा पडू It शकतो. can happen in marriage relationship. या गोष्टी विवाहाच्या नात्यामध्ये घडू शकतात. It can happen in relationship with Christ. हे ख्रिस्ताबरोबरचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये या गोष्टीचा फरक पडू शकतो. It can happen in relationship with our work or our ministry. आमचं काम किंवा आमची सेवा यामधलं जे नातं असतं त्या नात्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा प्रभाव पडू शकतो किंवा या गोष्टी घडू शकतात. So the Lord said to the Ephesian church that repent and do the work which you have done, which you do first. म्हणून प्रभू इफिसीतल्या मंडळीला म्हणत आहे की पश्चाताप कर आणि ज्या सुरुवातीला तू गोष्टी करत होतास त्याच पुन्हा कर. So this morning, my beloved, let us imitate the love of Christ in our life. म्हणून माझ्या प्रियानो आज सकाळी ख्रिस्ताची प्रीती याचं आमच्या जीवनामध्ये अनुकरण करूया. The more we understand the love of Christ, जितकं जास्त ख्रिस्ताची प्रीती आम्हाला समजेल the more we may able to love others. तितकं जास्त आम्ही इतरांवर प्रीती करू शकेन. Remember, He loved you that you may love others. लक्षात ठेवा त्यानं तुमच्यावर प्रीती केली जेणेकरून तुम्ही इतरांवर प्रीती करावी. When Jesus taught His disciples how to pray, ज्याला येशू आपल्या शिष्यांना शिकवत होता की कशी प्रार्थना करायची. Jesus taught in this way by saying, forgive us our debts as we forgive others. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला की जसं आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलं तसं आम्ही इतरांना ऋण सोडावं. Remember, everything God does in your life, in His mind, He has others in His mind. लक्षात ठेवा तुमच्यासाठी परमेश्वराने जे काही केलं त्या गोष्टी तुम्ही इतरांसाठी कराव्या याच करता त्याने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. You read the Bible and you study this truth. Everything God does in your life, He also has others in His mind when He does it for you. बघा तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये अभ्यास करा तुम्ही शोधू शकता की ज्या वेळेला जी गोष्ट परमेश्वराने तुमच्यासाठी केलेली आहे तीच गोष्ट तुम्ही इतरांसाठी करावी किंवा इतरांच्या जीवनामध्ये घडावी ही परमेश्वराची इच्छा आहे. If He gives you a job, जर का तो तुम्हाला काम देतो, remember it is not just for you, that this is for me, it is my salary, it is for me, I will do anything I want to do. आणि समजा तुम्हाला परमेश्वर एखादं काम देतो त्याला तुम्ही असा विचार करू नका नाही हे माझं काम आहे, हे मला मिळालेलं काम आहे, हे माझ्यासाठी आहे. He gives you a job, तो तुम्हाला काम देतो, you can share the proceeds or the source of your blessing with your family. जेणेकरून त्यामधला जो आशीर्वाद आहे किंवा त्याचं जे मिळकत आहे ती मिळकत तुम्ही कुटुंबामध्ये वाटावी. And you can give to the church for the work of His kingdom. आणि तुम्ही मंडळीमध्ये देऊ शकता जेणेकरून त्याच्या राज्याच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. And you have something left over, you keep it. If somebody in need, in an emergency or some situation, you can give it to them. किंवा थोडं ठेवून वाचवून जे कोणी गरजूवंत आहे गरजेमध्ये अडचणीमध्ये आहे त्यांना तुम्ही मदत करू शकाल. If He gives you a house, तो तुम्हाला घर देतो
Of course, we need to have a doors and the latch, and we need to lock. But the door has to be open. Let others come and be refreshed in their life. हा आता परमेश्वर आम्हाला घर देतो, निश्चित त्या घराला आम्ही कड्या कोंड्या लावायला पाहिजेत, ते झाकायला पाहिजे, पण ते दरवाजा इतरांसाठी मदतीसाठी नेहमीच तो दरवाजा उघडा असला पाहिजे. If you in the Jewish culture, during the time of Abraham, or even before that, their culture is even they used to take the strangers in their homes and give them hospitality. बघा, अब्रामाच्या काळी किंवा त्या अब्रामाच्या पूर्वीच्या काळापासून त्यावेळेला अशी संस्कृती होती की ते यहुदी लोक जे भटके आहेत किंवा जे वाटचाल करणारी लोक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना सुद्धा घरामध्ये घेऊन त्यांचा पाहुणचार करायचे. Today we don't have to take the strangers आज आम्हाला पाहुण्यांना किंवा प्रवाशांना घरी घेण्याची गरज नाही, because we don't know for what intention they come. The world has changed. कारण ते प्रवासी कुठल्या विचाराने कुठल्या नजरेने येतील आणि काय करतील हे आम्हाला माहित नसतं. But at least to the house of God, to the people of God's house, we can serve one another. पण देवाच्या घरामध्ये, देवाच्या लोकांमध्ये आम्ही एकमेकाची सेवा करू शकतो. If he has given you some spiritual gifts, spiritual blessing, he has others in mind. Not only you, but others in mind. जर तो तुम्हाला काही आत्मिक आशीर्वाद किंवा दान कौशल्य देत आहे, तर ते कौशल्य इतरांना मिळावं हे सुद्धा परमेश्वराची इच्छा आहे. If the world will learn to share, then there won't be any poverty in the world. There won't be, people on the streets. There are enough resources that the people of the world can be sustained. जर जगातली लोक वाटायला चालू केलं किंवा इतरांना मदत करायला चालू केली जगातल्या लोकांनी, तर कुठलाही भिकारी आढळणार नाही किंवा कोणालाही कुठल्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही. Some years ago, I saw a statistics where it says that they have said that about 25 richest people in India, these 25 people, with their wealth, they can run the whole country without anyone being poor. आणि मी काही वर्षापूर्वी एक गोष्ट वाचली होती, एक आढाव त्यांनी काढला होता, तो वाचला होता की भारतामधले असे काही ठराविक 25 लोक आहेत, त्यांनी जर ठरवलं तर पूर्ण देशाला कुठल्याही समस्येविना ते चालवू शकतात. But it doesn't happen. पण ते घडत नाही. Because people think what is theirs, it is not for the others. ते लोक विचार करतात ते जे त्यांच्याकडे जे काय आहे ते त्यांचं आहे, त्यांच्यासाठी आहे, इतरांसाठी नाही. The Bible says walk in love. पवित्र शास्त्र म्हणतं की प्रीतीमध्ये चाला. How did God show his love? कसं ते त्यांची प्रीती दर्शवू शकतात? Now Jesus says to the Ephesian church in Revelation that you have lost your first love. बघा, येशूने प्रगटीकरणामध्ये इफिसीतल्या मंडळीला सांगितलं की तू तुझी पहिली प्रीती गमावलीस. Now sometime I wonder how did they lose the first love? काय वेळेला मी विचार करत होतो की त्यांनी कशी पहिली प्रीती गमावली. Because they were hating the evil. कारण ते वाईटाचा द्वेष करत होते. They were holding on to the word of God. देवाच्या वचनाला ते धरून होते. And they were persevering in the face of the opposition. जो विरोध व्हायचा त्या विरोधाला ते सामोरे जायचे, सगळं काय सहन करायचे. But then how can Jesus say to that church, you have lost your first love? तरी देखील येशू त्या मंडळीला कसं म्हणत आहे की तू पहिली प्रीती गमावलीस? If you read that book, he gives lot of positive things about that church. तर तुम्ही जर ते पुस्तक वाचाल तर त्या मंडळीविषयी पुष्कळ होकारात्मक गोष्टी तिथं त्याने दिलेल्या आहेत. And then he says, nevertheless, you have lost your first love. मग तो म्हणत आहे की खरंच तू तुझी पहिली प्रीती गमावली आहेस. If I am not wrong, जर का मी चुकीचा नाही, when two young people are in love, ज्याला दोन तरुण ज्याला प्रीतीमध्ये असतात, or maybe they are newly married, किंवा त्यांचं नुकतंच लग्न झालेलं and the असतं honeymoon period, आणि हनीमूनचा जो वेळ असतो, काळ असतो, one of the marks of their first love is they give their time for one another. त्यांच्या प्रीतीचं सगळ्यात पहिलं चिन्ह हे असतं की ते लोक, ते जोडपं एकमेकाला वेळ देतं. And they want to be together most of their time. त्यांचा जास्तीत जास्त वेळ ते दोघं एकमेकाबरोबर राहू इच्छितात. Now today, they are physically far away, many young people आज who are in love. जे पूर्वी प्रेमात होते
ती तरुण मुलं तरुण जोडपं आता शरीरापासून एकमेकापासून अगदी विभक्त आहेत. But the world has provided them, WhatsApp and Facebook and so on, free SMS. पण जगाने त्यांना व्हॉट्सअप आणि फेसबुक वगैरे अशा प्रकारच्या सुविधा फ्री SMS पुरवलेला आहे. So all their time is hooked into that. आणि मग ते त्यांचा सगळा वेळ त्याच्यावरच घालवतात. And they don't realize what time it is. मग किती वेळ झालेला असतं त्याच्यावर बघत बघत त्यांना कळत नाही. For some people, their communication starts at 11 o'clock in the night. काय काय लोकांसाठी त्यांचं जे बोलणं वार्तालाप जे चालू होतं ते रात्री 11 नंतर चालू होतं. Or 12 nandar, after 12 it starts. 11-12 नंतर चालू होतं. And then they don't realize how the time has gone. मग त्यांना कळत पण नाही की कसा वेळ निघून गेलेला आहे. And one of the marks of the first love is giving the time. पहिल्या प्रीतीचं सगळ्यात मोठं चिन्ह म्हणजे एकमेकाला वेळ देणं. So I think when Jesus wrote to that Ephesian church in Revelation, they were doing all the things, but they were not giving him the time. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला येशू ख्रिस्त प्रगटीकरणामध्ये त्या मंडळीला म्हणजे इफिसीतल्या मंडळीला ते पत्र लिहित होता किंवा त्याविषयी जे सांगत होता त्यावेळेला त्यानं पाहिलं या सगळी चांगली कामं ती मंडळी करत आहे पण परमेश्वराला ते वेळ देत नाहीत. Lord, your church need money. Here is you have given me so much. I want to bless your church with the money. प्रभू तुझ्या मंडळीला पैशाची गरज आहे ना, तू मला पुष्कळ दिलेस, हे घे पैसा, मी तुझ्या मंडळीला देत आहे, मी आशीर्वादित करत आहे. But I am little busy. पण मी व्यस्त आहे बाबा. I have no time to read the word or study the word or for a quiet time. पण मला वेळ नाही, मी व्यस्त आहे परमेश्वरा, तुझं वचन वाचायला किंवा तुझ्या बरोबर एकांतात वेळ घालवायला मला वेळ नाहीये.